मिरज महापालिका दवाखान्यात लाईट गुल. जनरेटर नसल्याने रुग्णांची गैरसोय. मिरज शहरातील मार्केट परिसरात असलेल्या महापालिकेच्या शासकीय दवाखान्यात आज अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः प्रसूती विभागात लाईट नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर नगरसेविका बिल्किस बुजुर्ग यांनी दवाखान्याची भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान वीज गेल्यानंतर येथे सध्या जनरेटरचीही सुविधा उपलब्ध नसल्याचे उघड झाले. यामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या समस्येबाबत महासभेत प्रश्न उपस्थित करणार असून महिला व बालकल्याण समितीचे सदस्य या नात्यानेही हा मुद्दा ठामपणे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दवाखान्यातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मार्केट येथील दवाखान्यात व्हिजिटसाठी आलो आहे. सदर दवाखान्यातील प्रसूतिगृहाचे बाबत मी महासभेत आवाज उचललेला होता. आता महिला बालकल्याण समितीची आज मीटिंग आहे, मी त्याची सदस्य आहे. याबाबत आज मी सदर मीटिंगमध्ये सुद्धा बोलणार आहे. पण आज मी इथं व्हिजिटला आले असता आज अशी परिस्थिती दिसते इथं की लाईटसुद्धा नाही आहे. रुग्णांची, लोकांची, सगळ्यांची गैरसोय होते. अंधारात काम करणे कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा अवघड आहे. त्यासाठी जनरेटरची इथं आवश्यकता आहे आणि बरंच इथं कामं आहेत. यासाठी नक्कीच आम्ही पाठपुरावा करणार आहे.